आपल्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन आज होतं साहेब, काय जरांगेंसारखा मुद्दा गाजतोय, विरोधक आपली भूमिका मांडतायत? खरं म्हणजे विरोध आम्ही काय भूमिका मांडण्याविषयी आमचा आग्रह असा आहे की जरांगे पाटलांचा मुद्दा पुन्हा काय कारण वर येण्याचं. त्यांनी ज्यावेळेस मोर्चा आणला, नव्या मुंबईमध्ये समिट झाला, तुम्ही त्यावेळेस गुलाल उधळला, जल्लोष करण्यात आला, सगळ्या राज्यामध्ये जल्लोष करण्यात आला, सगळं मिटलं आम्हाला वाटलं. आणि आम्हालाही असं वाटतं की जे भूमिका कायम मुख्यमंत्री मांडतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कोणत्या ओबीसीला धक्का न लावता मिळालं पाहिजे, आम्ही तर त्याच मताचे आहेत. मग हे सगळं त्यांनी चांगलं मिटवलं, जल्लोष जर झाला तर एवढं क्विंटल गुलाल उधळला गेला. हे नेमकं काय घडलंय, काय असं का पुन्हा सगळं बिघडावं आणि आरोप प्रत्यारोप सुरू व्हावेत. याचं एक तर दोघांनाच खरं वस्तुस्थिती माहिती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना आणि जरांगे पाटलाला. त्यांनी त्याचा पुन्हा काय दोष असेल तर तो दूर करावा. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांची जी विधानं आहेत यावरनं कोणतरी भाषा जे आहे त्याची स्क्रिप्ट जरांगे वाचतायत असा जो आरोप केला गेला आहे. तेव्हा आता आता त्यांनी मिटवलेलं त्यांचंच संवाद होता. आता आता विनाकारण विरोधी पक्षाला त्यामध्ये घालायचं आणि काहीतरी बचाव करण्याचा प्रयत्न स्वतःचा करायचा, हेही बरोबर नाही आहे. तुम्ही ज्यावेळी चर्चा करतो, आम्ही कधी काही त्यावर चर्चा केली नाही. तुम्ही चर्चा करा, मिटवा, समाधान करा, आम्हालाही आनंद होता त्यात. कारण महाराष्ट्र शांततेनं चालला पाहिजे आणि बंधुभावानं आपल्या एकमेकाचा संबंध राहिले पाहिजे, या मताचाच आम्ही आहोत. आता तुमचं सगळं अपयश झालंय ते झाकण्याकरता विरोधकांवर आरोप, हे बिलकुल बरोबर नाही. जरांगेंनी आत्ता भूमिका मांडली की सगळे सोयरीची अंमलबजावणी आजपासूनच करायला हवी, अन्यथा परत भूमिका घेतली जाईल. नाही, काय अडचणी असतील त्या शेवटी मुख्यमंत्र्यांचा त्यांचा एवढा संवाद आहे, मुख्यमंत्र्यांच्या टीमचा सुद्धा खूप संवाद त्यांचा आहे, चांगला संवाद आहे. आमचं काही म्हणणं नाही त्या बाबतीत, असला पाहिजे. शेवटी संवादाशिवाय प्रश्न मिटत नाही. मग आता काही अडचण असतील तर त्याला समजून सांगाव्या संवादाच्या रूपानं. सर, लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा उद्या परवा होत आहे महाविकास आघाडीची. फायनल काय साधारणतः घडेल असं दिसतं? कारण की अजून आकड्यांचा खेळ सुरू आहे का? काही जागांवर मतभेद आहे? नाही, आकड्यांचा खेळ मतभेद हा बिलकुल विषय नाही. 48 जागांचा विषय आहे. 3 जण आहोत, आमचे मित्रपक्ष आहे, त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो आहोत. आणि शेवटी जे 2-5 जागांचा विषय आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे. ती चर्चेनं मिटून जाईल सगळं, काही अडचण नाही. धन्यवाद. बाळासाहेब थोरात होते, त्यांनी भूमिका मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.